मुक्याने बोलले गीत ते जाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. नाना चहा. लेकीच्या हातचा चहा आहे आज. माई नाना हे बघ. अगो बाई हे काय? आदित्यनं मला घड्याळ घेतलं. वा ए बघू 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 काय किती छान आहे. मस्त आहे खरंच. अगदी तुझ्यासारखंच आहे नाजूक. ना पण तू लक्की आहेस ना, अशी गिफ्ट वगैरे देणारा नवरा मिळालाय तुला. विजया तुला काय वाटलं आदित्यचं डोकं हे? मी सुचवलं त्याला, मी टिप्स दिल्या त्याला. मी सांगितलं बायकांना 2 गोष्टी फार आवडतात, एक म्हणजे सरप्राईज गिफ्ट आणि दुसरं म्हणजे वॉलेट मध्ये बायकोचा मस्तपैकी फोटो. विजया हे तू ऐकलं नाहीस बरं का? काय रे हे पण खरंच मस्त आहे घड्याळ. आदित्य छान आहे चॉईस. मग आहेच मी सुरेख. आदित्य तू आता अगदी टिपिकल नवऱ्यासारखा वागायला लागलायस बरं का? नाही म्हणजे बायकोला कसं खुश ठेवायचं ह्याच्या युक्त्या सुचायला लागल्यात तुला. नाही माई, आदित्य कधीच टिपिकल नवरा नाही होऊ शकत. हो का? तो त्याही पेक्षा खूप जास्त आहे, त्या टिपिकल चौकटीच्या बाहेरचा. अरे वा राव, तुम्हाला तर एकदम मानाचा फेटाच भेटला की राव. आहेच मी माझा मुलगा गुणी. नाही पण खरंच ना तुझं नशीब खूप छान आहे. आमचा आदित्य खूप सालस आहे. आणि आपण सुद्धा नाही का, म्हणजे आपल्यासारखी माणसं मिळण्यासाठी सुद्धा नशीबच लागतं. हा आता फक्त आपल्या नात्यांना, आपल्या माणसांना आपण काय काय देऊ शकतो याचा तेवढा एकदा विचार कर म्हणजे झालं. अर्चू काय बोलतीस तू हे? माई जे बरोबर आहे तेच बोलतीये. आणि आपलं माणूस चुकलं की आपण सांगतोच ना, मग दाबतीयच कशाला मला? आणि तिला मी आपलं समजते म्हणूनच सांगते आणि मी सांगणारच. अगं पण अर्चू अगदी आत्ताच बोलायला हवं का? आदित्यने प्रेमाने घड्याळ दिलंय तिला, ती आनंदात आहे, लगेच विरजण घालायचं का त्यावर? नाना आम्ही सुद्धा तिला एक लॉकेट गिफ्ट केलं होतं. त्या दिवशी समारंभाचा सगळा विचका करून सुद्धा कुठलाही राग मनात न धरता ते आम्ही कौतुकाने तिला दिलं. पण एकदा तरी आतापर्यंत तिने घालून दाखवलं आम्हाला नाही. कसं आहे ना नाना, तुम्हीच म्हणता ना की प्रेमाचं जिव्हाळ्याचं ट्रॅफिक हे 2 वे असावं. मग इथे तर ते फक्त 1 वे. त्याचं काय करणार? अर्चू तू जरा. नाही माई, बरोबर बोलतायत त्या. हे सगळं अगदी खरं आहे. तुम्ही सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलंय, खूप पोटाशी धरलंय. मी खूप चुका करून सुद्धा एवढं तर माझ्या आई वडिलांनी नाही केलं. खरंच या घरात मला सगळं मिळालंय. मीच त्याची योग्य कदर केली नाहीये.
पण अर्जुताई मी आता नक्की प्रयत्न करेन. आणखी काय बोलू? काय नको, बस. आले. काही अडलं होतं का अगदी आत्ताच बोलायचं? कुणाचं? आपल्या लाडक्या अर्चूचं. हा, किती तडातडा बोलत होती त्या मेघनाला. चिमणी एवढं तोंड झालं होतं मेघनाचं. अजून अहो पटलं की मेघनाला अर्चू काय बोलत होती ते? पटलं म्हणजे काय? पटवून घेणारच ना ती. सून आहे या घरची. वर्षही झालं नाहीये लग्नाला अजून. संजीवनी, तुझी गाडी रुळावरनं घसरते. आता ह्यात काय माझी गाडी रुळावरून घसरतेय? पहिली गोष्ट म्हणजे जबरदस्तीनं पटवून घ्यावं असं अर्चना काही बोललीच नाही. माझ्या लेकीच्या बोलण्यामध्ये 100% तथ्य होत. पण ती वेळ होती का बोलायची? मेघना किती आनंदाने दाखवायला आली होती घड्याळ, पण ही बोलल्याने हिरमुसली. नंतर सांगायचं होतं ना काय ते. उलट मी तर म्हणतो हीच वेळ योग्य होती. अहो, कारण चैत्र गौरीच्या दिवशी विजय आणि अर्चनाचा असाच हिरमोड झाला होता ना. त्यांनी प्रेमाने गिफ्ट आणलं होतं तिच्यासाठी. आणि मला नाही वाटत अर्चू काही असं ठरवून बोलली. तिच्या मनाला येईल ते स्पॉन्टेनियसली बोलली ती. तिला तिचा हिरमोड आठवला असेल, त्या हर्ट पोटी बोलली ती. मला नाही वाटत चुकीचं काय घडलंय. आणि संजीवनी, मेघनाच्या बाबतीत ओव्हर प्रोटेक्टिव्ह होऊ नकोस. जो न्याय अर्चना आणि विजयाला तोच मेघनाला. नाही, नवेपणाचा थोडा डिस्काउंट द्यायला हरकत नाही, पण मेघनाला सांभाळताना या दोघी दुरावतील असं होऊ देऊ नकोस. हे दुसऱ्यांदा सांगताय तुम्ही मला. तिसऱ्यांदा सांगायची वेळ नाही येऊ देणार मी. अगं नाही, पटलंय मला. खरंय तुम्ही म्हणता ते. पण भांबावलेल्या लेकराला आई जरा जास्तच पोटाशी घेते ना. मेघनाच्या बाबतीत तसंच काहीसं झालंय हो माझं. खरंय. आपल्या घरात ती अजूनही स्थिरावली नाहीये, रुळली नाहीये असं सारखं मला वाटत राहतं. काळजी करू नकोस. विजयाताई जशा विरघळून गेल्यात घरात, तशी मी विरघळले नाहीये. कुठेतरी परकेपणा, अंतर आहे माझ्यात आणि घरातल्या सगळ्यांच्यात. पण हे कसं सांगणार त्यांना की आदित्य आणि माझ्यातलं अंतरच दूर नाही झालेलं. आणि अर्चूच्या बोलण्यामुळे अपसेट आहेस? नाही, बरोबरच बोलल्या ना त्या. मी मिसळत नाही घरात. इट्स फाईन मेघना, इट्स ॲब्सोल्युटली फाईन. तू जर जास्त मिसळलीस तर त्यांना आणि मे बी तुलाही जड जाऊ शकतं. निरोप घ्यायची वेळ आली तर निदान त्यांना तरी जास्त त्रास व्हायला नको ना. आणि तुला? काय ग, झोपली नाही की काय रात्रभर तू? नाही, झोपले पण उठले आता 3 वाजता परत. 3 वाजता? बापरे. काही शोधतेस का तू? अगं अशी भिरभिरल्यासारखी का करतेस? अरे मला खूप टेन्शन आलं रे परीक्षेचं. गेल्या 3-4 महिन्यात एवढी उलथापालथ झाली ना आयुष्यात की माझं कनेक्शनच गेल्यासारखं झालंय मला. अगं पण अभ्यास झालाय ना तुझा बऱ्यापैकी? माहित नाही. माहित नाही म्हणजे? अरे म्हणजे खरंच माहित नाही. मला आठवतच नाहीये काही. माझं ब्लँक झाल्यासारखं होतंय. ए येडपट. आय मीन नाही येडपटच.
तू झोप बरं बघू आधी. नाही नाही. अगं अगं हे जागरण आणि टेन्शन नाही याच्यामुळे असं ब्लँक झाल्यासारखं होतं. माझा फंडा सांगू का तुला? परीक्षेच्या काळात मस्तपैकी चांगलं चुंगलं खायचं, प्रॉपर झोपायचं, म्हणजे करेक्ट जातात पेपर. गॉट इट? खरंच का रे? खरंच. झोप थोडा वेळ, म्हणजे बरं वाटेल तुला. मला उठवशील ना? हो. नाही नाही नको. झोपते. मेघना कमॉन यार, चेहऱ्यावरचं स्माइल नको ना सोडू. हाच बघू छानशी. 5 मिनिटं. कंटाळा आला रे. 2 तास बसले मी इथे पुतळ्यासारखी. धीर धर जरा मेघना, थोडेसे पेशन्स ठेव. हा अरे काय सांगितलं मी? कपाळावरती आठ्या नकोय मला. स्माइल. अरे गेली कुठे? स्टुपिड. इकडे बस. अदू अदू रट्टा देऊ काय कसा? हा समोर बसून राहायला सांगितलं होतं ना मी तुला. मी तिथे बसून काय फायदा? तुझं सगळं लक्ष हिच्याचकडे. ऑफकोर्स आहेच ही अशी. ए पण नाही, तुला नाही जमत चित्र काढायला. बरं, आज अचानक साक्षात्कार झाला का तुला असा? हो, बघ ना, इतकी सुंदर नाहीच दिसत मी. खरंय तुझं अदू. ये सब तो हमारी आंखों का कमाल है. बरं पुरे, भुरळ नको पाडूस मला. चल चल, मला उशीर होत आहे. हे थांब, हे पूर्ण करू देत मला. हा, आणि उद्या पेपर काय माझ्याऐवजी तू लिहिणार आहेस? ऑल द बेस्ट पण म्हणाल नाहीस मला. तू बोलूच नको ना माझ्याशी. प्लीज थांब 2 मिनिटं. 2 मिनिटं. आता काय रे? अगं इकडे वळून बघशील का नाही? परीक्षेची खूप भीती वाटते ना तुला? खूप. हे घे घे, तुझ्या परीक्षेसाठी जादूचा पेन दिलाय मी. उद्याचा पेपर या पेनाने लिहून बघ. कसं आहे, हे पेन तुझ्या जवळ असलं की तुला माझी आठवण येईल, आणि माझी आठवण आली की परीक्षेची भीती पळून जाईल. बरं सर, उद्या आपली परीक्षा आहे ना लक्षात? हे तुझ्यासाठी. तेवढीच माझी आठवण. मेघना, अगं तुझी आठवण कायमच असते माझ्यासोबत. असाच राहशील ना रे माझ्यासोबत जन्मभर? जन्मभर नाही ग बाई, त्यानंतरही. खूप आठवण येते मेघना तुझी. मेघना, अभ्यास चाललाय का? परीक्षाच. अगं बाई, उसकी कशी काय लागली?
कोण इतकी आठवण काढतंय? आईच असणार ग, दुसरं कोण टेन्शन आलं असेल आई. पाणी पिणं मग. हा छान. रिकामाचे का तांब्या? मी आणते, तू अभ्यास कर. नाहीतरी मला स्वयंपाकघरात जायचंच आहे. दूध ठेवलंय गॅसवर. म्हटलं बघायला आले, अभ्यास करतेस की पेंग काढतेस? आणते पाणी, आणते. हॅलो आदित्य. हॅलो मॅडम, काय कसा चालला अभ्यास? बरा चाललाय. काय ग, उचकी लागली की काय तुला? हो ते घे आता. कुणाचा फोन आहे? बाजूला ठेव बघू. पाणी घे आधी. आदित्य मी पाणी घेते. हो हो आदित्यचाच आहे ना, मी बोलते. तू पाणी पी आधी. हॅलो माई. अरे काय रे, कशाला बायकोची इतकी आठवण काढत असतोस रे? तिला जरा अभ्यास करू दे. हा, तू ऑफिस मध्ये काम कर. हॅलो काय रे, बोलत का नाहीयेस? माई मी करतो नंतर फोन. नको नको बाबा, थांब थांब, बोल तुझ्या बायकोशी. पाणी प्यायली तरी उचकी थांबत नाहीये. तू बोलल्याशिवाय उचकी थांबेल असं वाटत नाहीये मला. बोल बोल तिच्याशी. घे बाई बोल. हॅलो. ठेवला बहुतेक फोन त्यानं. होच का? बर, तू कर अभ्यास कर. हा, थांबेल थोड्या वेळ न्यूज की. कर. केवढ्या जोराची उचकी लागली मेघनाला. एवढ्या स्ट्रॉंगली कोण आठवण काढत असणार तिची त्याच्याशिवाय? आदित्य, तू व्याकुळ होणार नाहीयेस. तिचं सुख तिच्या प्रेमातच आहे, हे ठाऊक आहे ना तुला? मेघना, ए बाळा, चल जेवायला चल बघू. अजून आहेच का तुझी भीती? अगं असं करून कसं चालेल? चेहरा बघ किती सुकल्यासारखा झाला. चल 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 चल, उठ उठ. नाही खरंच नको माई, मला काहीच नाही खावंसं वाटत आहे. नुसतं पडून राहावंसं वाटतंय. अगं पण पोटात काही अन्न गेलं नाही तर शक्ती कशी येणार पेपर लिहायला? चल चल, उठ लवकर, उठ उठ, चल चल. माई थांबा थांबा. अगं बाई, हे काय? हे धने खडी साखरेचं पाणी. हे तू घे मेघना आधी. हे काय नवीन? अहो मी सकाळपासून बघते ना तिला, अशी गळूनच गेली होती. निश्चित पडल्यासारखी झाली होती. झालंय काय, परीक्षेची भीती आणि उन्हाळा असं दोन्ही एकत्र आलंय. मी असा विचार केला की काहीतरी उपायच केला पाहिजे. सरळ मग राजूला फोनच करून टाकला. आता राजू कोण? अय्या माई, असं काय करताय? अहो राजू, तुमचा राजू लोचन. राज? अगं बाई, वैद्य राजू लोचन कनेक्टर का? म्हणजे तुझा मावस भाऊ ना? मग असं सांग की बरेच दिवस झाले आले नाहीत का आपल्याकडे? अहो सध्या उन्हाळा आहे ना, पेशंटची गर्दी. मग काय? मग काही नाही, आधी हे ताट्या. मग काही नाही, मी मेघनाची सगळी परिस्थिती सांगितली त्याला. तर तो असं म्हणाला की धने खडी साखरेचं पाणी दे तिला. बरं, हा ते मी सांगते माही तुम्हाला नंतर. आधी धने खडी साखरेचं पाणी करून आणले ते पी मेघना. हा, आणि मुगाचं वरण आणि भात आणलाय. लिंबाचं लोणचं आहे, ते पण खाऊन घे गरम गरम. हा, म्हणजे बरं वाटेल तुला. माई, मी पानं घेतलेत, तुम्ही सुरू करा ना, मी आलेच. नको अगं माई ऐका हो, हल्ली ना जेवणाची वेळ चुकली की तुम्हालाही त्रास होतो. माई प्लीज तुम्ही सुरू करा, मी हिला जरा देते आणि आलेच. बर. हा, बघितलंस ना मेघना, मोठ्या जाऊबाई किती काळजी घेतात तुझी. ती सुद्धा प्रेमानं. कळलं ना? ऐकायचं तिचं. हा, हे जरा बजावा तिला. मोठी जाऊ आहे ती, समजलं ना? हो माई. जेवून घे. हा, तुम्ही सुरू करा, मी आलेच. हो, ये लवकर. थँक्यू विजयताई. अगं थँक्यू काय, डिहायड्रेशन झालं असतं तुला. नाही तर नाही, खरंच खूप बरं वाटलं. खा आता. तुम्ही सगळेच जण एवढे चांगले कसे हो विजयताई? काही काय ग, आपले नानामाई आहेत ना मेघना, ते की नाही परीस आहेत. आणि त्यांचा आपल्याला स्पर्श झाला ना की आपल्यासारख्या लोखंडाचं सुद्धा सोनं होतं.
हे बघ अशी झोप येते मला. मग करेक्ट होता ना माझा फंडा. बोललो होतो ना मी, झोप अशी मस्तपैकी डोक्यात गोल फिरत आली ना की असू तिथे झोपून जायचं. 5 मिनिटाची जरी असली ना तरी गाढ असते ती झोप. खरंच मला आता तशीच लागली होती बहुतेक. है ना? तू कधी आलास पण? मी तू झोपेत पेपर लिहित होतीस ना तेव्हा. मेघना, उद्या ह्या पेनने लिही पेपर. मस्त जाईल बघ. थँक्यू. ऑल द बेस्ट.